जिल्ह्यात 13 मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि 14 मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुलिवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी मनाई आदेश जारी केलेत। यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणांवरील झाडं आणि लाकडे तोडणे तसंच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे। तर याचबरोबर पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे, पाण्याचे फुगे फेकणे, रासायनिक रंगांचा वापर करणं, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणं या सर्वच गोष्टींवर 10 ते 20 मार्च या कालावधीत प्रशासनाच्या वतीनं मनाई लागू करण्यात आली आहे। याबाबत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी आदेश जारी केलाय। जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात होळी तसंच धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो। यावेळी विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून आणि गृहसंकुलांकडून तसंच राजकीय पक्षांकडून होळी दहनाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात। यावेळी सहजरित्या मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करून ठिकठिकाणी होळीचं दहन केलं जातं। यामुळे अनेकदा आग लागण्याच्या घटना देखील उघडकीस आल्यात। तर होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुलिवंदनाच्या दिवशी अनेकदा समाजकंटकांकडून हुल्लडबाजी करत रासायनिक रंगांचा वापर करणं, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणं तसंच महिलांशी गैरवर्तन करणं यांसारखे अनेक गैरकृत्य केली जातात। याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 10 ते 20 मार्च या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या 5 लाखांच्या वर आहे। सुरक्षेच्या कारणास्तव येथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून ह्या पोलीस स्टेशनला 25 ते 30 लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढले। चरस, गांजा, हकीम यांसारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन होताना दिसत आहेत। महिलांच्या तक्रारीही भरपूर प्रमाणात आहेत। चोरी, दरोडे यांसारखे प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसतात। 25,000 लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना FRI करायची असल्यास त्यांना 10 किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन इथं जावं लागतं। त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। दिवावासीय गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावं म्हणून वारंवार मागणी करतायत, परंतु जागेचा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे। तरी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी आणि तेथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असं पोलीस स्टेशन तयार करावं अशा आशयाचं पत्र कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा नजीक खाडी किनारी 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे। कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालय आदीचा या क्षेत्रात विकास होणार आहे। शहराच्या दृष्टीनं आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याच्या सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंतरामा साळवी तरण तलावाची नव्यानं बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला। कोलशेत येथे 22 एकर जागेवर क्रीडा संकुल, मत्स्यालय, सायन्स सेंटर, तारांगण, व्यावसायिक वापराची जागा असे टाऊन पार्क प्रस्तावित आहे। त्यासाठी 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्याचंही सादरीकरण या बैठकीत झालं। तसंच कळवा येथील यशवंतरामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा। त्यात तलाव, प्रेक्षागृह, इतर खेळांच्या सुविधा आदींची रचना केली जावी। त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा। कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले। सोबत खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा, क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले। या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं नाट्यगृह, इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। त्याचबरोबर मोठे नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेखानी 300-350 प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। याशिवाय मुंब्रा बायपास ते खारेगाव टोल नाका या 1.5 किलोमीटरच्या पारसी वॉटरफ्रंट विकास कामाचाही आढावा घेण्यात आला।
या कामांमध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभीकरणाची काही कामं शिल्लक असून ती तातडीनं करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। डोंबिवलीतील 65 अवैध इमारतींवर हायकोर्टानं कारवाईचे आदेश दिल्यानंतर येथील रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे। या संदर्भात कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले की डोंबिवलीतील 65 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही। सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि न्यायालयीन लढाईत त्यांना संपूर्ण मदत दिली जाईल। या महत्त्वाच्या बैठकीत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के, कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी अशोक शृंगारे उपस्थित होते। रहिवाशांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात लढणार आहोत, त्यांना बेघर होऊ देणार नाही, असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले। 65 इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या 65 इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे। त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे। कळव्यामध्ये देखील काही अनधिकृत इमारती आहेत, त्यांना देखील नोटीस आयला सुरू आहे, त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई केली जाईल? आता मला डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं। जसं 65 इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त काय मी बोलू शकतो। अनधिकृत बांधकामासंदर्भात या बेकायदा बांधकाम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीनं युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली होती। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसंच भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आलाय। या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा सेनेनं केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आलाय। तसंच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आले। युवा सेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवा सेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे। ह्याची सुरुवात आम्ही कोकणपासून केली होती। त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो, भिवंडी असेल, कल्याण लोकसभा असेल, आज ठाणे लोकसभा, उद्या पालघर लोकसभा, अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे 36 जिल्हे आहेत या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवा सेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवा सेनेच्या मुलांनी, आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल, जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात पक्षबांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे का पूर्ण महाराष्ट्रात? मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवा सेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो, युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे, त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्यासोबत काम करण्याला इच्छुक आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवक सुद्धा तुम्हाला आमच्यासोबत दिसतील. हजारो किलोमीटरचा घोडबंदर रोडवरील 1647 झाडांची ठाणे महापालिका लवकरच कत्तल करणार आहे. त्यामुळे कापूरबावडी ते गायमुख रोडवरील हरितपट्टात संपुष्टात येणार असून निसर्गाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं झाडं तोडली जाणार असल्यानं पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याला जोडण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्याच्या आड 1000हून अधिक झाडं येत आहेत. या झाडांवर कुऱ्हाड पडणार असून त्याची निविदा देखील काढण्यात आली आहे. प्रकल्पासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठमोठी झाडं तोडावी लागणार आहेत. यासाठी पालिका खर्च करणार असून प्रकल्पात बाधित होणाऱ्या 1646 वृक्ष तोडणे आणि 549 वृक्षांचं त्याच ठिकाणी पुनर्रोपण करून त्यांची निगा देखभाल करण्याबाबतची निविदा मागवली असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. MMRDAने याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाला पाठवलाय. त्यानुसार कापूरबावडी ते गायमुख हा 9.30 किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे कॉन्क्रीट करण्याचा मानस आहे. त्यासाठी 560 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित धरलाय. प्रत्येकी 4 असे एकूण 8 पदरी रस्ते होणार असून त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सुटणार असली तरी मोहणारी हिरवाई मात्र नष्ट होणार आहे.